सुनेत्रा पवारांनी बारामतीतनं अर्ज दाखल केला तर काँग्रेसकडनं आकाश मोरेंनी अर्ज भरला, पण तरीही निवडणूक बिनविरोध करा असं दादांचे राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते आवाहन करतायत. मात्र शरद पवारांनी बिनविरोध का असा सवाल करत आपण सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलंय. बघूयात. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी दादांच्या राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार आणि काँग्रेसकडून आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे सध्या तरी बारामतीची निवडणूक बिनविरोध नाही असं चित्र आहे. महाविकास आघाडीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नाही, पण काँग्रेसनं आकाश मोरेंना उमेदवारी देऊन सुनेत्रा पवारांसमोर आव्हान उभं केलं. राजकीय जीवनातली अतिशय कठीण निवडणूक आहे. खरं सांगायचं तर याशी कोणावरच वेळ यायला नको, पण आज मी आदरणीय दादांच्या निधनामुळे मी या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे. ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे बारामतीकर होते. आमचं हायकमांड, आमचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेब ज्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आमची पुढची भूमिका करू. मी आता फॉर्म भरलेला आहे. मला सपकाळ साहेबांनी काल सांगितलं, फॉर्म भर, आपल्याला लढायचंय, आपल्याला लोकशाही जागृत ठेवायची. आम्हाला एक संधी मिळाली, लोकशाहीमध्ये एक संधीचं आम्ही सोनं करू. माझ्या पक्षाचा अनुशासित कार्यकर्ता आहे, लॉयल कार्यकर्ता आहे. पक्ष ज्या पद्धतीने मला सांगेल त्या पद्धतीने मी इथून पुढचा कार्यक्रम करणार आहोत, इलेक्शन लढणार आहोत. परंपरेप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी सुद्धा कन्हेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला, ज्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला असला तरी अर्ज भरताना त्यांच्या पक्षाकडून कोणीही हजर नव्हतं. शरद पवार दिल्लीमध्ये खासदारकीच्या शपथविधीमध्ये होते, पण सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांनी सुद्धा सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना हजेरी लावली नाही. याआधी सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला सुद्धा पवार कुटुंब गैरहजर होतं. तुम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार तुम्ही किंवा सुप्रियाताई वगैरे नाही. आम्ही वेळेवर उभा केला नाही. आमचं मर्यादित आहे. प्रचार काय करायचा? मागची निवडणूक जी झाली ते सुप्रिया विरुद्ध हाच उमेदवार होता. आणि ज्यांनी फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख वर्षांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैशिष्ट्य नाही. तर कार्यकर्त्यांसमोर मेळाव्यामध्ये अजितदादांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावूक झाल्या. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते सुनेत्रा पवार यांनी सुद्धा विनंती केली आहे, पण काँग्रेसनं आकाश मोरेंना तिकीट देऊन निवडणुकीमध्ये उडी घेतलीच. त्यामुळे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशा शब्दात आव्हान दिलंय. महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आणि आशा काँग्रेस विसरणार नाही. या राज्याची संस्कृती, संस्कार काँग्रेस विसरणार नाही. आणि काँग्रेसनी यानंतरही हे जर निवडणूक लढली तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा आता पण जे काय अधपतन झालेलं आहे, सर्वात मोठा जो हार आहे, सर्वात मोठा पराभव आहे, हा काँग्रेसचा या बारामतीमध्ये होईल. तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही, एवढा मोठा पराभव होईल. काँग्रेसची एक भूमिका आहे सातत्याने की ते शक्यतो बिनविरोध निवडणुका जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला ते विरोध करतात. आणि असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेकदा केलेला आहे.
काँग्रेसचे वसंतराव चव्हाण वारले ताबडतोब, तेव्हा आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती केली होती की बिनविरोध होऊन जाऊ द्या. पण तरीही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं तिकडे उमेदवार दिला. अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले. पण जेव्हा त्यांची सोय असते किंवा गैरसोय असते तेव्हा ते म्हणतात बिनविरोध होऊ द्या. 7 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवू असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. तरीही काँग्रेसनं अर्ज मागे घेतला नाही तरी सुनेत्रा पवार विक्रमी मताने विजयी होणार असा विश्वास प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केलाय. अजून 3-4 दिवस आपल्या हातामध्ये आहे. आपण शेवटपर्यंत सगळ्यांना म्हणजे विनंती करायचा प्रयत्न करू की आपण वहिनीला बिनविरोध निवडून द्यावं. पण समजा काही कमी जास्त झालं, जसं तटकरे साहेब म्हणले, भुजबळ साहेब म्हणले, त्याच्यामुळे काही फार काही परिणाम काही होणार नाही कसं आपल्यालाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे. पण परिणाम होणार नसेल, पण आपल्याला विक्रम नोंदवायचा आहे. फक्त परिणाम तर आपल्याला माहीत आहे. वहिनी साहेब निवडून येणारच, 100% येणार आणि भरघोस मताने येणार. पण विक्रमी मतामध्ये त्यांना निवडून आणणं ही आपल्या सगळ्यांच्या परम कर्तव्य आहे. विनोद द्या ही मागणी करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोर सुद्धा कोण लढवेल हे मान्य करूनच निवडणुकीत व्हायला हवे. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंनी मात्र बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेतली. बारामतीमध्ये लढणारच असा दावा कालपर्यंत हाके करत होती. पण मुख्यमंत्र्यांपासून ते सुनेत्रा पवारांचा फोन आला, त्यामुळे आपण अर्ज दाखल करत नाही असं लक्ष्मण हाके म्हणतायत. तडजोडीवरून प्रश्न विचारताच हाके संतापले आणि त्यांनी पत्रकार परिषद संपवली. मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळेपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते. पण सुनित्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं, नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अरे तडजोड कसली तडजोड? मी एक कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. माझे प्रश्न मी म्हटलं ना पुढे कंटिन्यू राहणार आहेत आणि चालू राहणार आहे. बारामतीमध्ये काँग्रेसच नाही तर अपक्षांचे देखील 42हून अधिक अर्ज दाखल झाले. सर्वच अपक्ष अर्ज मागे घेतील याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मतदान तर होणारच. काँग्रेसच्या आकाश मोरेंनी अर्ज मागे घेतला नाही तर मात्र मग प्रचाराला जोर येईल. प्रदीप कापसेसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.